नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात मोठी बातमी आपण सध्याची पाहतोय. अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. मुंबई हायकोर्टाबाहेर काळी जादूचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मुंबई हायकोर्टाच्या बोर्डाखालीच नारळ, लिंबू आणि काळी बाहुली आढळली आहे. दरम्यान काळी जादू करण्याचा कुणाचा प्रयत्न होता याची चर्चाही आता सुरू झाली आहे. ही दृश्य आपण पाहतोय थेट मुंबई हायकोर्टाच्या बाहेरची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी काळी जादू करण्यात आल्याचा प्रकार दिसतोय. कारण की त्या संदर्भातले सगळे इथे साहित्य दिसतंय आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. पाहूयात. खतपाणी मिळू नये यासाठी कायदा बनवण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने कारवाई देखील मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर एक वेगळंच दृश्य बघायला मिळतंय. आपण बघतोय की मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळी जादू करणारी एक सामुग्री जी आहे ती दिसून येते. आपण बघतोय की अगदी हळद कुंकू लावलेले नारळ जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. लिंबू देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत आहेत, ज्याला हळद कुंकू फासण्यात आलेला आहे. बाहुली देखील त्या ठिकाणी जी आहे ती काळ्या रंगाची दिसून येते. त्याच्यामुळे अंधश्रद्धे संदर्भातलं ही सामग्री हायकोर्टाच्या बाहेर या ठिकाणी कोणी आणली, कोणी काय करण्याचा प्रयत्न केला आहे का, असे असंख्य प्रश्न या दृश्यांमधून उपस्थित होत आहेत. आपण बघतोय की मुंबई हायकोर्ट या ठिकाणी खरं तर अनेकांना न्याय मिळतो किंवा जे चुकीच्या गोष्टी असतात त्यांना चाप लावण्यासाठी वेगवेगळे कायदे या ठिकाणी बनवले जातात. न्यायालयाच्याच बाहेर अशा पद्धतीनं हे दृश्य जे आहे ते दिसून आल्यामुळे मोठ्या चर्चा या ठिकाणी रंगताना पाहायला मिळत आहे. कॅमेरापासून नितीनसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. यानंतर बातमीत देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला दिलेल्या इशाऱ्याची आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला ठणकावलंय. कोण गद्दार कोण गद्दार हे जनतेनं दाखवून दिलंय असंही त्यांनी म्हटलंय. तर ज्येष्ठ नेत्याचा अपमान सहन करणार नाही असं सांगतानाच कुणाल कामरावरती कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे. अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे. एकंदरीतच कुणाल कामरानं माफी मागावी असं मुख्यमंत्री म्हणाले. तर दुसरीकडे शिंदे सेना मात्र कुणाल कामराच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. शिंदेच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली आहे आणि त्यानंतर मात्र आता खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याला एक कमजोर मुख्यमंत्री लाभलाय. फडणवीसांनी गृह खातं सोडावं असा थेट घणाघात राऊतांनी केलाय. 50-60 लोक जातात, हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे ते हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं. या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं. त्यांना झेपत नाही, गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही. तर नेमका कुणाल कामरा आहेत तरी कोण, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा आणि 2013 मध्ये त्यानं या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. जाहिरात क्षेत्रातून त्यानं करिअरची सुरुवात केली होती. सरकार, राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्तींवरती तो कॉमेडीतून टीका करत असतो. 2020 मध्ये सुप्रीम कोर्टावरती टीका केल्यामुळे अवमानाचा खटलाही त्याच्यावरती चालवण्यात आला होता. तर अर्णब गोस्वामींसोबत विमानात वाद झाला. विमान कंपन्यांकडून
प्रवास बंदी सुद्धा त्याच्यावरती मग घालण्यात आली होती. एकंदरीतच कुणाल कामरा याची वादग्रस्त अशी पार्श्वभूमी राहिली आणि पुन्हा आता नव्या वादात तो अडकताना दिसतोय. आणि यानंतर पाहूयात पुढची बातमी. मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओ जो स्टँडअप कॉमेडी शोसाठी पसंतीचं ठिकाण आहे तो बंद करण्याचाच निर्णय आता स्टुडिओनं घेतलाय. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करून विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्या विनोदांचा निषेध करण्यासाठीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री या परिसरात अगदी तोडफोड केली होती. आणि म्हणून आता यानंतर हॅबिटेट स्टुडिओनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरती पोस्ट केलेल्या निवेदनात स्वतःला आणि आपल्या मालमत्तेला धोक्यात न घालता मुक्त अभिव्यक्तीसाठी आणखी चांगला व्यासपीठ प्रदान करण्याचा प्रयत्न करू, तोपर्यंत स्टुडिओ बंद राहील असं म्हटलंय. आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता इतरही बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊयात. राज्यभरातील बातम्यांचा 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. महाबळेश्वरमध्ये नगरपालिका आणि महावितरण विभाग आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. महावितरणकडून नगरपालिकेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय, तर महावितरणच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी नगरपालिकेनं महावितरणचं कार्यालय सील केलंय. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर या वादावरती पडदा पडलाय. नाशिक शहरातील 1181 धोकादायक वाडे आणि इमारतींना महापालिकेनं नोटीस बजावली आहे. नागरिकांना स्वतःहून धोकादायक वास्तू मोकळ्या न केल्यास पोलिसी बळाचा वापर करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तर पावसाळ्यात धोकादायक वाडे इमारती या कोसळून वित्त आणि जीवितहानी होण्याचा धोका असल्यानं पालिकेनं या नोटीस बजावल्या आहेत. पुण्यातील बाणेर भागात ड्रेनेज लाईनमधील पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. नागरिकांच्या तक्रारीकडे 4 महिन्यांपासून प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे. 48 तासात दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा आता मनसेनं दिलाय. पुण्यातील स्वारगेट प्रकरणानंतर तरुणीसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवरती आलाय. रोड रोमिओ स्थानिक तरुण यांच्याकडून त्रास दिला जातोय आणि यासाठी पोलिसांनी रोड रोमिओंसह स्थानिक तरुणांना धडा शिकवावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र टीबी आजाराच्या विळख्यात सापडलाय. गेल्या 100 दिवसांमध्ये 40,000हून अधिक टीबीचे रुग्ण आढळलेत. टीबी विरोधी मोहिमेअंतर्गत 1.37 कोटी लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे आणि या तपासणीत ही चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटे दरम्यान भीषण आग झाली. अपघात याचा झाला होता आणि या अपघातात यवतमाळच्या हिवरी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती आहे. अकोल्यात 22 वर्षीय तरुणाची चाकू भोगसून हत्या करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. सदर घटनेचा थरारक व्हिडिओही सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आलाय. तर माझ्या मैत्रिणीला का बघतोस असं म्हणत ही हत्या झाली आहे. साताऱ्यातील कोरेगावच्या 2 तरुणांनी थायलंडमध्ये 24 वर्षीय जर्मन महिलेवरती बलात्कार केलाय. संबंधित पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली असता सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावरती दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या या दोघांची रवानगी थायलंडच्या तुरुंगात करण्यात आली आहे. रायगडमधील कुडगावामध्ये बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार समोर आलेला आहे. कोणताही वैद्यकीय अधिकार नसताना डॉक्टरनं एका गर्भवती महिलेला गर्भपातासाठी गोळ्या दिल्या. या प्रकरणी आता डॉक्टर शंकर रंगराव कुंभार या विरोधात दिघीसागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता हा डॉक्टर फरार झालेला आहे. याआधी सुद्धा कुंभार विरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत.
धाराशिवच्या परंडात महसूल विभागाच्या पथकानं अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करून 32 ब्रास वाळू जप्त केली आहे. हिंगणगाव शिवारातील नदीपात्रातून मागील अनेक महिन्यांपासून अवैध वाळू तस्करी होतीये. हिंगणगावातून बार्शीकडे चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच महसूल पथकानं ही कारवाई केली आहे. अकोल्यात टरबूज पिकावरती अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होतोय आणि या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं टरबूज पीक हातातून निघून जात आहे. काही शेतामध्ये तर टरबूज चक्क पपईसारखं दिसतंय आणि हे टरबूज पीक पिवळं पडल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. चाकण तळेगाव चौकातून रिक्षा चोरी करण्यात आली आणि ही सीसीटीव्ही घटना कैद झाली. पोलिसात तक्रार दाखल केली असून आता पोलीस चोराचा शोध घेत आहेत. धाराशिवच्या उमरगामध्ये रंग भारुडाचं वारी लोककलेची हा लोककलेवरती आधारित कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमासाठी उमरगा लोहारा तालुक्यातील आजी लोकप्रतिनिधींसह व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अहिल्यानगरमध्ये मढीच्या यात्रेत होणार होता जात पंचायतीचा न्यायनिवाडा, पण अंनिस आणि पोलिसांनी जात पंचायत रोखलेली आहे. भटक्या विमुक्त वैदू समाजाची जात पंचायत बसणार होती. राज्यात आजपासून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. प्रामुख्यानं मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात ही लाट अधिक तीव्र राहणार आहे. मुंबईत मात्र 2 दिवसांपासून तापमानात घट झाल्यानं मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय. मुंबईत रविवारी 34 अंश तापमानाची नोंद झाली आहे. उष्माघाताचा फटका माणसांसह मुक्या पाळीव जनावरांनाही बसतोय. शेळ्या मेंढ्यांना सर्दी, डोकेदुखी, ताप आणि जुलाबासोबतच मृत्यूला सामोरं जावं लागतंय. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीमध्ये रात्रीच्या अंधारात बिबट्यानं बाळूराम टावरे यांच्या शेळ्यांच्या कळपावरती हल्ला केला आणि यात एका शेळीचा मृत्यू झालाय. भयभीत होऊन इतर 10 शेळ्यांची प्रकृतीही खालावली आहे. या बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यानंतर बातमी आहे राज ठाकरेंच्या विधानाची. एक खोक्याबाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा भरली आहे हे म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवरती अप्रत्यक्ष टीका केली आहे. मनसे पक्षात फेरबदल केल्यानंतर राज ठाकरेंनी अगदी चौफेर फटकेबाजी केली. यावेळीच त्यांनी आमदारांवरती हा निशाणा साधलाय. पाहुयात की नेमकं राज ठाकरे काय म्हणाले. खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे. तर राज ठाकरेंच्या या विधानावरती आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ज्यांना निवडून देत नाही ते विधान असं करतात, अशी प्रतिक्रियाच मंत्री आशिष शेलारांनी दिली आहे. तर राज ठाकरे कधी निवडून आले का, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारला. मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. तो कुठल्याही पक्षाचा असेल. जे निवडून येत नाहीत, ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात.
तर राज ठाकरेंच्या या विधानानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यावरती टीका केली आहे. लोकांनी खोक्याला नाकारलं की स्वीकारलं हे त्यांच्या निकालावरून दिसतं, असा टोलाच विजय वडेट्टीवारांनी लगावलाय. नाही, आता खोके आहेत, बोके आहेत, तिथे प्रवेश करायचं काम त्यांना जमलं नाही म्हणून इतरांना इतरांचे खोके दिसत असतील, तर त्यांनी लोकांनी खोक्यांना नाकारलं की खोक्यांना स्वीकारलं हे निकालावरून दिसलं त्यांच्या. एकंदरीतच राज ठाकरेंनी हे जे विधान केलेले आहे त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यांनी खोक्यांवरून जे राज्य सरकारला निशाणा साधलाय त्यावरून आता सत्ताधारी पक्षातून सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. इतरही राजकीय बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा News.20च्या माध्यमातून. राज ठाकरेंच्या विधानावरती बोट ठेवत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी महायुतीवरती टीका केलेली आहे. राज्यात खोक्याबाईचं सरकार आहे असा घणाघातच राऊतांनी केलाय. शिंदे सेनेचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी सुद्धा गुलाबराव पाटलांनी आता राज ठाकरेंवरती टीकास्त्र डागलेलं आहे. त्यांच्या केवळ सभांना गर्दी असते, एक आमदार निवडून आणू शकत नाही अशा शब्दांत त्यांनी डिवचलाय. छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीला इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी दुजोरा दिलेला आहे. वाघ्या कुत्र्यासंदर्भात इतिहासात कोणताही ठोस पुरावा नाहीये. राम गणेश गडकरींच्या डोक्यातून ही कल्पना आली असा दावाच श्रीमंत कोकाटेंनी केलेला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला आज शिरूर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. तरुणाला केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी त्याची पोलीस कोठडी आज संपणार आहे. खोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शिवराय आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी होईल. कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरटकरनं उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धसांची बदनामी करणाऱ्या भाऊसाहेब लटपटे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीच वंजारी समाज बांधवांनी केलेली आहे. लटपटे यांच्या वक्तव्यातून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे असं म्हणत कारवाईसाठी निवेदन देण्यात आलंय. शकुंतला एक्सप्रेस 7 वर्षांपूर्वी अचानक बंद करण्यात आली. ही एक्सप्रेस सुरू करावी खासदारांपर्यंत सर्वांनाच निवेदन देण्यात आलंय. अखेर आज या मागणीसाठी रास्ता रोकोही करण्यात आलं. आमदार प्रवीण तायडे या मार्गावरून जात असताना त्यांनी निवेदन दिलं. त्यांना निवेदनही देण्यात आलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आता केवळ खासगी उद्योग आस्थापनांमध्येच प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना शासकीय कार्यालयांमध्ये प्रशिक्षण दिलं जात होतं. प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच तरुणांनी त्याच ठिकाणी कायम राहण्याची मागणी केली. त्यावरती सरकारनं प्रशिक्षण कालावधी 5 महिन्यांनी वाढवला होता. अकोल्यात मध्य रेल्वेवरती ब्लॉक आहे आणि यामुळे 26 मार्चपर्यंत अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्गाचं विस्तारीकरण केलं जात आहे आणि त्यासाठी हा ब्लॉक घेतला गेला आहे. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नौमार्गिकेतील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांनी विरोध केला. भविष्यात पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी जनआंदोलन उभारून प्रसंगी न्यायालयीन लढाईची तयारी सुद्धा पर्यावरण प्रेमींनी केली आहे. साताऱ्यात प्रेयसीनं आई आणि साथीदारांसोबत प्रियकराचीच हत्या केली आहे. प्रियकरानं लाखो रुपये उसने दिल्यानंतर पैसे मागितल्यावरती प्रेयसीनं धारदार शस्त्रानं वार करून प्रियकराची हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह कारमध्ये टाकून कॅनॉलमध्ये फेकला. या प्रकरणी आता मुलीसोबत आईलाही अटक करण्यात आली आहे. कोस्टल रोड आणि सिलिंकला जोडणाऱ्या कनेक्टर ब्रिजवरती 4 चाकीचा अपघात झालाय. कनेक्टर ब्रिजच्या सुरक्षा भिंतीला अडकल्यानं 4 चाकी उलटली आहे. चालकासह गाडीतील 2 महिला प्रवासीही जखमी झाल्या आहेत. चालकावरती बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्यात घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या बारक्या टोळीला पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह 4 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आणि त्याबरोबरच या टोळीकडून लाखोंचा मुद्देमालही जप्त केलाय. 4 आरोपींसह एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. जालन्यात मोबाईल, टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केलाय. या कारवाईत 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. सोमेश्वर महादेव मंदिर परिसरातून एका व्यक्तीची बॅग चोरीला गेली होती. अवघ्या 2 तासांत गुन्हे शाखेच्या पथकानं बॅग शोधून काढली आहे. मावळमध्ये ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी तरुणानं तब्बल 8,78,000 रुपयांची चोरी केली आहे. लोणावळ्यातील कुसगाव इथल्या धनश्री सुपर मार्केट इथे चोरी करण्यात आली आणि या घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस शाखेच्या पथकानं आरोपीला लातूरमधून अटक केली आहे. आणि एक मोठी बातमी आता सध्या आपण पाहतोय. साताऱ्यातील तरुणाचं परदेशात घृणास्पद कृत्य केलेलं आहे. त्यांनी थायलंडमध्ये जर्मन तरुणीवरती बलात्कार केलाय. ही महत्वाची घटना आपण पाहतोय. साताऱ्यातील 2 तरुण जे आहेत त्यांनी थायलंड फिरायला ते गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एका जर्मन तरुणीवरती बलात्कार केल्याचा आरोप होतोय. याच प्रकरणी आता थायलंडच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. या जर्मन तरुणीनं पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर आता कारवाई होताना दिसतीये. सीसीटीव्हीच्या आधारे आता दोन्ही आरोपींना थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावरती पुढची कारवाई केली जाते.